आणि यानंतर बातमी मुंबईतनं आहे। मुंबईतल्या दादर परिसरातल्या शिवाजी पार्क इथे राहत असलेल्या एका डॉक्टरानं आपल्या पत्नीची स्वयंपाकघरातल्या चाकूच्या सहाय्यानं हत्या केली। पोलिसांनी डॉक्टर पतीला अटक केली आहे। उमेश बोबडे आणि त्याची पत्नी दोघेजण शिवाजी पार्कातील कोहिनूर टॉवरमध्ये दुसऱ्या मजल्यावरती राहत होते। गेल्या 6 महिन्यांपासून दोघांमध्ये भांडण होतं। रविवारी संध्याकाळी 38 वर्षीय पत्नी तनुजासोबत डॉक्टर उमेश यांचा किरकोळ कारणावरून वाद झाला। पत्नी तनुजा स्वयंपाकघरात असताना हा वाद विकोपाला गेला आणि यावेळी आरोपीनं स्वयंपाकघरातल्या चाकूने तिच्यावर वार केले आणि या संदर्भात पोलिसांना फोनवरून माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेतल्या तनुजा बोबडे यांना रुग्णालयात नेलं, मात्र तोवर त्यांचा मृत्यू झाला होता। या हत्येमागचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। आरोपीला 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। डॉक्टरकडे इन्क्वायरी केली की नेमकं कारण काय होऊ शकतं एवढं, तर ते एवढंच प्राथमिक इन्व्हेस्टिगेशनमध्ये एवढंच माहीत पडलेलं आहे की त्यांचे 7-8 महिन्यापासून नवरा बायकोमध्ये वाद होते, त्यांचा आपसात जमत नव्हता आणि काल संध्याकाळीच एकत्र आलेले होते।